पेन्शन जयदीप नावाचा एक तरुण मुलगा असतो, अतिशय हुशार असतो, एकदम चांगला असतो आणि त्याला पहिल्याच प्रयत्नात सरकारी बँकेत नोकरी लागते आणि दुग्ध शर्करा योग असा असतो की त्याला घराजवळच गाडीवरनं जायला एक 20-25 मिनटं अंतरावर त्याची ती बँक असते, त्यामुळे तो खुशीत असतो. बँकेत जातो, पहिलं पाऊल ठेवतो आणि जरा दचकतो, बिचकतो, इकडे तिकडे बघतो सगळ्यांकडे आणि मग सगळ्यांशी जाऊन ओळख करून घेतो आणि स्वतःची ओळख करून देतो आणि कामाला सुरुवात करतो. शाखाधिकारी त्याला पहिल्यांदाच कॅशियरच्या जागी बसवतात. काम चालू झालेलं असतं आणि एकदम जोरात बाहेरनं खूप गलका ऐकू येतो. काय होत आहे कळत नाही, कडाकडाकडा भांडल्यांचा आवाज येतो. काय करावं कळत नाही. त्याचा पहिलाच दिवस असतो. 4 वेळेला तो जागेवरनं उठबस करतो पण काही करू शकत नाही. बँकेतल्या इतर लोकांना त्याची सवय झालेली असते, त्यामुळे ते त्यांच्या कामात मग्न असतात. थोड्या वेळाने एक बाई उंच धिप्पाड एकदम रागारागाने आत येते. तिला सांगतात लोक लाईनीत उभे राहतो. लाईनीत उभे राहते आणि तिचा नंबर आल्यावर ती पुस्तक देते कॅशियरच्या हातात. तर तो बघतो आणि तिची पेन्शन नसते आलेली. तर ती इतक्या जोरात भांडायलाच उभी राहते आणि सांगते, माझी पेन्शन तुम्हीच सगळे खाता, माझे पैसे तुम्ही सगळे खाता, बघून घेते तुमच्या सगळ्यांकडे. ती चिडती खूप. तो मुलगा असतो जयदीप, तो फक्त तिला सांगतो, जरा कॉम्प्युटरवर बघतो आणि सांगतो, अजी तुम्ही असं करा, उद्या या, एखाद्या तुमचं उद्या काम होईल. ती बरं म्हणती आणि रागारागाने निघून जाते. दुसऱ्या दिवशी बरोबर ठरल्या वेळेला ती येते. ती भांडायच्या तयारीनेच येते. तिचा जसा नंबर खिडकीशी येतो तसा पदर बांधून उभी राहते. काय रे, आली का पेन्शन माझी? तो काहीही बोलत नाही. 500च्या काही नोटा काढतो, त्या पुस्तकात ठेवतो आणि तिला ते पुस्तक देतो. तिने पुस्तक उघडून बघितल्यावर तिच्या लक्षात येतं, अरे अच्छा, एवढे पैसे आपल्याला. तिचे डोळे एकदम चमकायला लागतात. पण अंगातला भांडणाचा स्वभाव आणि तक्रार करण्याची जी वृत्ती आहे ती जात नाही. सगळ्यांकडे बघून म्हणते, थटवले तुम्ही माझे पैसे, थटवले तुम्ही माझे पैसे, माझे पैसे तुम्ही घेतले, आज त्या पोरांनी बघा कसे मला माझे दिले. शांतपणे निघून जाते. गेले 1.5-2 वर्ष हा उपक्रम असाच चालू असतो. बँकेतल्या लोकांनाही आधी कळत नाही काही, पण नंतर एक दिवस शाखाधिकारी सगळे जेव्हा एकत्र मीटिंगच्या कारणाने जमलेले असतात तेव्हा सांगतात की जयदीप त्या आजींना पैसे देतो, फक्त हे त्यांना माहिती नाही आणि कोणीही सांगू नका. एक दिवस अचानक काय होतं, जयदीप बँकेत येत असतो त्यावेळी त्याला जबरदस्त गाडीचा धक्का लागून ॲक्सिडेंट होतो आणि तो जागच्या जागी बेशुद्ध होतो. त्याला काहीही सुधरत नाही, काहीही नाही. कोणीतरी लोक त्याला उचलतात, गाडीत घालतात, दवाखान्यात नेतात मोठ्या. तर तिथे गेल्यावर त्याच्या पिशवीतलं सामान कोणी काढून बघतं तेव्हा कळतं की हा बँकेतला माणूस आहे. मग ते बँकेत कळवतात. तसे बँकेतली लोक लगेच धावत येतात. त्या जयदीपच्या घरी सांगतात. जयदीपच्या घरी त्याची आई आणि त्याची लहान बहीण आहे. त्या तर दोघी मटकन खालीच बसतात आणि रडायला लागतात. त्यांना काही कळत नाही की आता आपण करायचं काय. पण ती बँकेतली लोकं आलेली सगळी त्यांना सांगतात की तुम्ही एवढी काही काळजी करू नका, आपण सगळे मिळून मदत करू, जयदीप बरा होईल आपला. त्या जयदीपच्या आईला थोडंसं बरं वाटतं आणि ती त्यांच्याबरोबर दवाखान्यात जाते. पण जवळजवळ 7 ते 8 दिवस जयदीप बेशुद्धावस्थेत असतो. कोणतीही हालचाल नाही, काहीही नाही. आई फक्त बाहेर बसून तिच्या डोळ्याची धार काही थांबत नाही आहे आणि ती बहीण नुसती आईकडे बघते. बँकेतली लोकं येऊन जाऊन असतात. तोपर्यंत इकडे काय होतं, बँकेत ती म्हातारी येते पेन्शन घ्यायला. दिसत नाही आहे जयदीप. कुठे गेला माझा पोरगा? तो कुठे गेला? मला देत होता तो पेन्शन. शेवटी शाखाधिकारी त्याला बोलवतात त्यांच्या केबिनमध्ये आणि त्यांना सांगतात की आजी असं असं झालं आहे, जयदीपला खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, तो बेशुद्ध आहे. तर ती म्हणती, कुठल्या दवाखान्यात आहे? मला कसं कळलं नाही, माझ्या नातवाला बरं नाही आणि चला मी येते तुमच्याबरोबर. तर ते म्हणतात, थांबा जरा, आधी आपल्याला पैशाची सोय करायची आहे. पैशाची सोय झाली की आज त्याचं ऑपरेशन होणार आहे.
ती आजी आहे, कोणाची का होईना ती आजी असते. ती लगेच विचारते किती खर्च येणार आहे, असा किती पैसा लागणार आहे तुम्हाला. ते शाखाधिकारी सांगतात की 3.5 ते 4 लाख रुपये खर्च येणार आहे. ती त्यांच्या केबिनमधनं बाहेर येते, बाहेर बाकावर बसते, सुन्न झालेली असते, काहीही तिला सुधरत नाही. तिला आपल्या नातवाकरता काहीतरी करावंसं तर वाटतंय, पण काय करणार. मग ती एकदम उठती आणि तडक घरी जाते. घरात मुलं नसतात, सुना नसतात. कपाट उघड, ट्रंक उघड, हे उघड, इकडे डब्यात ठेवलेले काढ पैसे, इकडे काढलेलं सोनं नाणं काढ. आणि ती म्हातारी आहे आपल्यासारखी. तेव्हा तिच्याकडे काही पर्स वगैरे प्रकार नव्हता की काही नाही. एक गाठोडं करती, चांगलं एवढं मोठं गाठोडं होतं, ते घेऊन तिचा गावातला जो नेहमीचा सराफ आहे त्याच्याकडे जाते. तर तेही तिला विचारतात, अजय काय ग, आज काय काम काढलंयस, हे सगळं मला घाण ठेवायचं, यात किती पैसे येतील सांगा. तो सोनार आहे, तो सगळ्याची परीक्षा करतो, बघतो आणि तिला सांगतो की ह्याचे साधारण 3.5 लाख रुपये येतील. ती म्हणते मला लगेच पाहिजेत पैसे. सोनार ते दुकानदार देतात तिला पैसे. ती परत ते पैशाचं गाठोडच करते, काकोटीला मारती आणि बँकेत येते. तडक शाखाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाते आणि त्यांना सांगते पैशाची सोय झालेली आहे, ताबडतोब जयदीपकडे जा आणि त्याच्या ऑपरेशनची तयारी करायला सांगा. माझ्या जयदीपला काहीही होता कामा नाही आहे. शाखाधिकारी एकदम आवासून बघतच बसतात की काय प्रकार आहे हा. आपण सगळे बँकेतली लोक असून त्याच्याकरता काही केलं नाही आणि ही कोण कुठली म्हातारी. त्या दोघांचे नुसते आजी नातवाचे संवाद चालत आहेत. आजी म्हणून तो हाका मारतोय, ती पण त्याला नातू नाव याने. ती परत ते पैशाचं गाठोडच करते, काकोटीला मारती आणि बँकेत येते. तडक शाखाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाते आणि त्यांना सांगते पैशाची सोय झालेली आहे, ताबडतोब जयदीपकडे जा आणि त्याच्या ऑपरेशनची तयारी करायला सांगा. माझ्या जयदीपला काहीही होता कामा नाही आहे. शाखाधिकारी एकदम आवासून बघतच बसतात की काय प्रकार आहे हा. आपण सगळे बँकेतली लोक असून त्याच्याकरता काही केलं नाही आणि ही कोण कुठली म्हातारी. त्या दोघांचे नुसते आजी नातवाचे संवाद चालत आहेत. आजी म्हणून तो हाका मारतोय, ती पण त्याला नातू नाव याने बोलते. तर तो म्हणतो बरं आपण जाऊया. मग शाखाधिकारी अजून 1-2 स्टाफमधले आणि 1-2 महिला असे सगळे त्या हॉस्पिटलच्या इथे जातात आणि त्या महिला त्या जयदीपच्या आईजवळ येतात आणि त्यांना सांगतात की सगळी सोय झालेली आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आता जयदीपचं ऑपरेशन होईल. ठीक आहे. बाकी सगळ्या त्या हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटी केल्या जातात आणि जयदीपचं ऑपरेशन होतं. पण म्हातारी मात्र रोज ठराविक वेळेला न चुकता तिथे यायची, त्या शाखाधिकाऱ्याला भेटायची. माझा जयदीप कसा आहे, आज डोळे उघडले का, हातापायाची हालचाल केली का, पाणी तरी प्यायलं का हो त्याने, काही खाल्लं का हो त्याने, रोज चौकशी करायची. त्या सगळ्यांना असं गलबलून पण यायचं की कोण कोणाचं आहे, कोणा नातं नाही, काही नाही आणि काय निर्माण झालेलं आहे त्यांच्यात एक वेगळंच नातं. पण काही दिवसांनी ती आजी करत असलेली प्रार्थना, त्या जयदीपची आई करत असलेली प्रार्थना फळाला येते आणि तो शुद्धीवर येतो. हळूहळू बोलायला लागतो. मग त्याला घरी सोडतात आणि 1-2 महिन्यांनी तो आधाराने बँकेत यायला लागतो. तो जसा बँकेत येतो त्याच्या दुसऱ्या दिवशी पेन्शनचा दिवस येतो. पेन्शनचा दिवस असतो. ती म्हातारी येते पुस्तक घेऊन, अशी समोर बघते नुसती फक्त केली त्याच्या ह्याच्यात पुस्तकात देते. तिचं बाकी कुठेही लक्ष नसतं. तर तो तिला म्हणतो आता ह्याच्या सुट्ट्या झालेल्या आहेत, दवाखान्याचा खर्च झालेला आहे, त्याच्याजवळ पैसा नाही आहे. तर तो विचार करतो की काय करायचं. तर तो त्या म्हातारीला सांगतो अजय 1च दिवस थांब, उद्या तुझी पेन्शन येईल तेव्हा तुला देतो मी. पण ती म्हातारी बाकी सगळं झुगारून देते. तडक त्याच्या कॅशियरच्या केबिनमध्ये जाते तिथे आणि त्याला घट्ट मिठी मारून इतकी रडासा रडायला लागते की बास, लोकांना काहीही कळत नाही काय झालं आहे. ही नेहमी एवढी कडाकडा भांडणारी बाई, दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारी ही बाई आज असं कसं काय होतंय. आणि ते बघून तो जयदीप सुद्धा रडायला लागतो. आजी आणि नातवाची भेट होतीये, सगळेजण बघतात पण कोणाचेही पाऊल पुढे पडत नाही की त्या आजी नातवाला त्यातनं बाजूला करावं आणि काय आहे नाही ते बघावं. 10 मिनिटं जातात. शेवटी जयदीप थोडा त्रास होत असतो त्याला, त्यामुळे तो जरा बाजूला होतो आणि बसतो. तेवढ्यात ते शाखाधिकारी येतात आणि ते त्याला सांगतात की जयदीप तुझ्या ऑपरेशनला जो खर्च आला
तो सगळा या आजीने दिलाय. आजीमुळे तू आत्ता उभा आहेस इथे. मग तर जयदीपला काहीही सुचत नाही. आपलं जीवन किती अमोल होतं आणि ते आपल्याला केवळ ह्या आजीच्यामुळे मिळालं. म्हणून तो निशब्द